नमस्कार. मी सौ अनुज्ञा अनिल जोशी. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ दशमोऽध्यायः. श्रीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. हे महाबाहो अर्जुना, तुझ्याविषयी मला अत्यंत प्रेम वाटत असल्याने तुझ्या हिताच्या दृष्टीने अत्यंत कल्याणकारक असणारे असे हे माझे भाषण तू आज श्रवण कर. न मे विदुःसुरगणाः प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणाय च सर्वशः. हे अर्जुना, देवता किंवा महर्षी माझी उत्पत्ती जाणत नाहीत, कारण मी सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे आदी कारण आहे. यो मामजमनादिंच वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समर्थ्येषु सर्वपापैः प्रमुच्यते. जो मला जन्म मरण रहित आदी अंतरहित व सर्व लोकांचा महान ईश्वर असे साक्षात्कार सह जाणतो, तो पुरुष मानवांमध्ये ज्ञानी आहे. तो मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयैचाभयमेव च. बुद्धी, ज्ञान, क्षमा, सत्य आणि भय अभय यांसारखे मानवी गुण व भाव ईश्वरापासून निर्माण होतात. या भावाचे मूळ मीच आहे. अहिंसा समता तुष्टिस् तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. तसेच अहिंसा, समभाव, समाधान, तप, ज्ञान, कीर्ती, दान आणि अपकीर्ती असे अनेक संपूर्ण सृष्टीचे, बुद्धीचे व ज्ञानाचे मूळ कारण मीच आहे. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषा लोक इमाः प्रजाः. 7 महर्षी, त्यांच्याही पूर्वी असणारे 4 सनकादिक तसेच 14 मनु हे सर्व माझ्या संकल्पनाचेच निर्माण झालेले आहेत. या विश्वातील सर्व प्रजा त्याचीच आहे. एताउ विभूति योगैच मम यो वेत्ति तत्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. जो पुरुष योग शक्तीला आणि माझ्या परमेश्वरीय रूप विभूतींना साक्षात्कारासह जाणतो, तो स्थिर ध्यान योगांद्वारे माझ्यामध्ये ऐक्य भावाने स्थित होतो. यात काहीच शंका नाही. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. मीच या जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे. माझ्यामुळेच हे सर्व जग कामामध्ये प्रवृत्त होत आहे असे जाणून श्रद्धा व भक्तीचे युक्त असलेले विवेकी जन निरंतर माझे भजन करतात. माझे भजन निरंतर करणारे काय करतात, कसे करतात यावर श्रीकृष्ण काय म्हणतात पहा. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. चित्ताला दुसरीकडे कोठेही जाऊ न देता निरंतर माझ्याच ठिकाणी आपले चित्त ठेवणारे, माझ्या ठिकाणी प्राणांना अर्पण करणारे, ते परस्परांना माझ्या प्रक्रियांचा सदैव बोध करतात.
माझे गुणगान करी संतुष्ट होतात. तसेच सतत ते माझ्यामध्येच रमतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं येन मामुपयान्ति ते. निरंतर माझ्या ध्यानात मग्न असलेल्या तसेच प्रेमपूर्वक मला भजणाऱ्या माझ्या भक्तांना मी बुद्धियोग देतो. ते मला येऊन मिळतात. परमेश्वर योगामध्ये प्रवेश करणारी बुद्धी कशी देतो ते पाहूया. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच मी त्यांच्या आत्म्याशी एकरूप होऊन रथी होऊन अंधकार नष्ट करतो. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुं. भगवन, तुम्ही परमब्रह्म, परमधाम व परम पवित्र आहात. कारण सर्व ऋषीगण आपल्याला सनातन दिव्य पुरुष, देवांचाही आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी मानतात, असे अर्जुन म्हणतो आहे. आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासस् स्वयैचैव ब्रवीषि मे. पुढे अर्जुन काय म्हणतो पहा. देवर्षी नारद, असित देवल, व्यास तसेच स्वयं आपणही मला हेच सांगत आहात. सर्वमेतद्धृतं मन्ये यन्मा वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. हे केशवा, आपण मला जे सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो. देव आणि दानव यापैकी कोणीही आपले स्वरूप जाणत नाही. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देव देव जगत्पते. हे भूतमात्रांना निर्माण करणाऱ्या भूतांच्या ईश्वरा, हे देवादिदेवा, हे पुरुषोत्तमा, स्वतः आपणच आपल्याला यथार्थपणे जाणता. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् निमांस्तौ व्याप्य तिष्ठसि. तेव्हा ज्या विभूतींद्वारे या सर्व लोकांना आपण व्यापून आहात, त्या आपल्या दिव्य विभूतींचे स्वरूप पूर्णत्वाने मला सांगण्यास आपण सक्षम आहात. अगदी योग्य आहात. कथौ विद्यामहै योगिंस् त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया. हे योगेश्वर, मी कशा रीतीने निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे बरे. आणि हे भगवन, कोणकोणत्या भावांद्वारे मी आपले चिंतन करू. विस्तरेणात्मनो योगौ विभूतींच जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्. हे जनार्दना, आपले योग सामर्थ्य आणि विभूती पुन्हा विस्ताराने मला कथन करा. कारण आपल्या अमृत तत्वाचे दर्शन घडविणाऱ्या या वचनांना एकदा ऐकून माझी तृप्ती होत नाही. श्री भगवानुवाच हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात पहा. कुरुश्रेष्ठ अर्जुना, आता मी माझ्या दिव्य विभूतींपैकी ज्या प्रमुख विभूती आहेत त्या तुला सांगतो. कारण माझ्या विभूतींच्या विस्ताराला अंत नाही, हे लक्षात ठेव. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः
अहमादिश्च मध्यै च भूतानामंत एव च. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या हृदयांमध्ये स्थित असणारा आत्मा आहे. तसेच सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंत मीच आहे. म्हणजेच जन्म, मृत्यू आणि जीवन हे देखील मीच आहे. आदित्यानामहं विष्णुर ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. पुढे योगेश्वर काय म्हणतात पहा. मी आदितींच्या 12 पुत्रांमधील विष्णू आहे आणि ज्योतीमध्ये प्रकाशमान सूर्य आहे. 49 वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मीच आहे. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदांमध्ये सामवेद मीच आहे. देवांमध्ये इंद्र मीच आहे. इंद्रांमध्ये मी मन आहे. तसेच प्राण्यांमध्येही मीच त्यांची चेतना आहे, जीवनशक्ती आहे. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहं. 11 रुद्रांमध्ये मी शंकर आहे. यक्ष तसेच राक्षसांमध्ये मी धनांचा स्वामी कुबेर आहे. 8 वसूंमध्ये मी अग्नी आहे. पर्वतांमध्ये सुमेरू म्हणजेच सर्व शुभ गोष्टींचा समूह मीच आहे. पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कंदस सरसामस्मि सागरः. हे पार्थ, पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती मला समज. मी सेनापतीमधला स्कंद आणि जलाशयामधील समुद्र आहे. महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरं यज्ञानाय जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. मी महर्षीमध्ये भृगु आणि शब्दांमध्ये एक अक्षर ओंकार मीच आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मीच आहे. अश्वत्थ सर्व वृक्षाणां देवर्षिर्नाय च नारदः गंधर्वाणाय चित्ररथस् सिद्धानां कपिलो मुनिः. पुढे भगवान काय म्हणतात पहा. सर्व वृक्षात पिंपळ, देवर्षींमध्ये नारद मुनी, गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मीच आहे. उच्चैश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेंद्राणां नराणाय च नराधिपम्. हे अर्जुना, घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा, श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मीच आहे, हे तू जाण. आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पस् सर्पाणामस्मि वासुकिः. मी शास्त्रांमध्ये वज्र आणि गायींमध्ये कामधेनू आहे. शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव आहे आणि सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मीच आहे. अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहं. मी नागांमध्ये शेषनाग, जलचरांचा अधिपती वरुणदेव आहे. पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराजही मीच आहे. पहा हं, येथे यमराज म्हणजे वरील यमांचे नियमन करणारा असा याचा अर्थ आहे. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं
मृगाणाय च मृगेन्द्रोऽहौ वैनतेयश्च पक्षिणाम्. मी दैत्यांमधील प्रल्हाद आहे. गणना करणाऱ्यांमध्ये मी काल आहे, समय आहे. पशूंमध्ये मृगराज सिंह आहे. तसेच पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे. इष्टदेवालाही धारण करणारे मन मीच आहे. पवनः पवतामस्मि रामशस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी. पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे. शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये मीच श्रीराम आहे. माशांमध्ये मगर मीच आहे आणि नद्यांमध्ये भागीरथी गंगा मीच आहे. सर्गाणामादिरन्तश्च मध्यै चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहं. हे अर्जुना, सृष्टीचा आदी अंत आणि मध्य मी आहे. विद्यामध्ये अध्यात्म विद्या मीच आहे. परस्परात होणाऱ्या विवादांमध्ये ब्रह्मचर्चेमध्ये जो निर्णायक वाद आहे तोही मीच आहे. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. मी अक्षरामधील अकार ओंकार आहे. तसेच समासांमधील द्वंद्व नावाचा समास मीच आहे. अक्षय काल मी आहे. विराट स्वरूप म्हणजेच सर्वत्र व्याप्त असणाऱ्या सर्वांना धारण व पोषण करणाराही मीच आहे. मृत्यू सर्वहरश्चाह मुद्भवश्च भविष्यताम् कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. सर्वांचा नाश करणारा मृत्यू मी असून पुढे उत्पन्न होणाऱ्याचे कारणही मीच आहे. स्त्रियांमध्ये यश, शक्ती, लक्ष्मी, स्मृती, मेधा म्हणजे बुद्धी, धैर्य आणि क्षमा सर्व काही मीच आहे. बृहत्साम तथा सामनां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोः ऋतूनां कुसुमाकरः. तसेच गायन करणाऱ्यास योग्य अशा स्मृतीमध्ये बृहत्साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद मीच आहे. त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष महिना आणि ऋतूतील वसंत ऋतू मीच आहे. द्यूतै छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्ववतामहं. तेजस्वी पुरुषांचे तेज मी आहे. द्यूतामध्ये कपटाचरण करणाऱ्यांचे कपट मी आहे. विजयी पुरुषांचा विजय मी आहे. कार्यांचा निश्चय करणारी क्रियात्मक बुद्धी मीच आहे. सात्विक पुरुषाचे तेज आणि ओज मीच आहे. ऋषीणां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः. वृष्णी वंशामध्ये वासुदेव मीच आहे. पांडवांमध्ये धनंजय म्हणजे तू, मुनींमध्ये देवव्यास मुनी आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीही मीच आहे, हे तू जाण. दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् मौनै चैवास्मि गुह्यानाय ज्ञानै ज्ञानवतामहं. दमन करणाऱ्यांमध्ये दमन करण्याची शक्ती मीच आहे. जिंकण्याची इच्छा करणाऱ्यांची नीती मीच आहे. गुप्त ठेवावयाच्या भावांचे रक्षण करणारे मौन मीच आहे आणि ज्ञानी लोकांमध्ये परमतत्वांचा साक्षात्कार घडवून आणणारे पूर्ण ज्ञान मीच आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत्स्याम् मया भूय चराचरम्. हे अर्जुना,
सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण मीच आहे. कारण चर आणि अचर असे एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय अस्तित्वात असू शकेल. मी सर्वत्र व्यापून आहे. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. हे परंतप अर्जुना, माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही. माझ्या विभूतींचा विस्तार मी केवळ संक्षेपाने सांगितला आहे. वास्तविक त्या अनंत आहे. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोश संभवा. जी जी वस्तू वैभवाने, कांतीने व शक्तीने युक्त आहे ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे, हे तू जाण. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्न मे कांशेन स्थितो जगत. हे अर्जुना, तुला इतके सर्व जाणून घेण्याचे काय प्रयोजन आहे बरे? मी माझ्या एका अंशमात्राने संपूर्ण जग व्यापून धारण करून स्थित आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः. ओम श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्या अंतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विभूती योग नावाचा 10वा अध्याय संपन्न झाला. ही सेवा आपण श्रीकृष्णाला अर्पण करूया. या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी आपल्या विभूतींची बौद्धिक माहिती सांगितली आहे, ज्यामुळे अर्जुनाची श्रद्धा सर्व बाजूनी एकवटून एका इष्टदेवताच्या ठिकाणी स्थिर व्हावी. संपूर्ण अध्यायामध्ये योगेश्वरांच्या विभूतींचेच वर्णन आलेले आहे. धन्यवाद. माहिती आवडल्यास कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण.